सहलीला जाणाऱ्या आपल्या भावाला सोडण्यासाठी आलेल्या बहिणीला शालेच्या बसचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी 7 वाजता विरारमध्ये घडली आहे। विरार पूर्वेच्या गोपचरपाडा परिसरात नरसिंह गोविंद वर्तक NGV ही शाळा आहे। या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल मुंबईत जाणार होती। त्यामुळे सिद्धी फुटाणे वय 19 ही आपल्या 5वीत शिकणाऱ्या भावाला घेऊन शाळेत आली होती। सर्व मुले बसमध्ये बसली आणि पालक आपल्या मुलांना निरोप देण्यासाठी उभे होते। यावेळी शाळेच्या बस चालकाने बस मागे घेत असताना ती बस बाजूच्या भिंतीला आदळली। यावेळी पाठीमागे उभी असलेल्या सिद्धीलाही त्याचा धक्का लागला आणि बसच्या धडकेत भिंतही तिच्या अंगावर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली होती। जखमी अवस्थेत तिला विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सिद्धी फुटाणे या तरुणीचे वडील मुंबईत पोलीस दलात आहेत। या घटनेमुळे शाळेवर शोककळा पसरली आहे। सहल रद्द करण्यात आली असून विरार पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पेल्लार पोलीस ठाणे हद्दीत पेल्लार हॉटेलजवळ एक इसम विना परवाना बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळाल्याने सदर बातमीच्या आधारे त्यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना सदर ठिकाणी सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून शिताफीने सदर इसमास ताब्यात घेतले। तेव्हा त्याने त्याचे नाव भव्य चैतन्य दवे वय 25 राहणार दहिसर पश्चिम मुंबई असे सांगितले। आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत कारतूस असा एकूण 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे।